स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। माजी आमदार विजय भांबळे यांचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिंतूर सेलू विधानसभा अध्यक्ष प्रसादराव बुधवंत, धनगर समाज उन्नती मंडळ परभणी जिल्हाध्यक्ष अनंतराव कोरडे मामा, कवडा सरपंच राजेश चव्हाण, नगरसेवक नियाजू खान गफूर खान उर्फ न्याजूलाला, नगरसेवक अफसर बेग, नगरसेवक सेलू रहीम खान पठाण, सामाजिक कार्यकर्ते याया खान, सामाजिक कार्यकर्ते अयूब फई सदर, सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुस्तफा आदींचा आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झालाय। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश भैया नागरे, जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, विशालराव बुधवंत, शहराध्यक्ष बासू खान, सुधाकर नागरे आदी उपस्थित होते। माजी आमदार विजय भांबळे यांची मजबूत असलेली साखळी, ज्यामध्ये नानासाहेब राऊत, राजेंद्र नागरे, अविनाश काळे यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती। आता नेमकं विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपुढे राष्ट्रवादी शरद पवार गट यांची जिंतूर सेलू धुरा सांभाळणारे प्रसाद बुधवंत यांनीही राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन माजी आमदार विजय भांबळे यांना ऐन निवडणुकीपुढे जबर धक्का दिल्याचं चित्र दिसून येते। निवडणुकीपुढे असे प्रवेश होतात यामध्ये दुमत नाही, पण ज्या पक्षानं नेत्यानं जिल्हा परिषद तिकीट असेल, जिल्हा परिषद अध्यक्षपद असेल अशी भरभरून ताकद देऊन सुद्धा नानासाहेब राऊत, राजेंद्र नागरे, अविनाश काळे आणि आता प्रसाद बुधवंत यांनी विजय भांबळे यांना काँग्रेस प्रवेश घेऊन हात दाखवला अशी जोरदार चर्चा होते। सध्या राजकारणातील निष्ठावान हा शब्द आता सोयीचं राजकारण करणारा वाटत आहे अशी चर्चा सुजाण नागरिकांमध्ये होते। राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी का दिली याबाबत प्रसाद बुधवंत यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाहीये। जाहीर प्रवेशाचे जिंतूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले। स्वदेशी न्यूज साठी अजमत खान पठाण, जिंतूर।